यापुढे तुला अब्राहम असे म्हणणार नाहीत, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. शब्द आहेत प्रभू परमेश्वराचे अब्राहमाला उद्देशून उच्चारलेले. ख्रिस्ताठाईमाच्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये मुख्य पात्र आहे अब्राहम. आणि म्हणूनच अब्राहमाच्या जीवनावरती थोडीशी नजर टाकूया. त्याच्या जीवनातील 3 ठळक घटना आपल्याला महत्त्वाच्या वाटत आहेत. आणि त्या 3ही घटनांमधून एक समान धागा आपल्याला सापडतो. आणि तो समान धागा आहे श्रद्धेचा. त्यातील पहिली घटना आहे, परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की तुझा देश, तुझा हारान देश सोडून तुला कनान देशामध्ये जायचं आहे. अब्राहमाने आपलं घरदार, आपली सगळी धनसंपत्ता मागे ठेवली आणि आपली पत्नी आणि आपला पुतण्या लोट आणि आपली सर्व गुरेढोरे घेऊन तो निघाला. आपण कुठे जात आहोत, कोणत्या प्रकारचा देश आहे, तिथे काय आहे हे त्याने कधीच पाहिलं नसेल, तरी देखील त्याने विश्वास ठेवला आणि म्हणूनच परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलं की बाहेर येऊन आकाशाकडे पहा, तुला मोजवतील तर ते तारे मोज. इतक्या ताऱ्या इतकी तुझी संतती होणार आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की परमेश्वराने जेव्हा अब्राहमाला बाहेर बोलावलं त्यावेळेला रात्र नव्हती. रात्रीच्या काळोखामध्ये तारे स्पष्ट दिसतात, परंतु तो दिवस होता. तरी देखील अब्राहमाने विश्वास ठेवला आणि परमेश्वराने केलेला करार स्वीकारला. परमेश्वराने दिलेल्या वचनावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि हा विश्वासच त्याचा नीतिमत्व गणण्यात आला आणि त्याला इसहाकाच्या रूपाने एक पुत्र दिला. तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या पुत्राचा बळी देण्याची आज्ञा परमेश्वराने अब्राहमाला केलेली होती. एकुलता एक मुलगा बळी द्यायचा. आणि कशा प्रकारचं बलिदान, होमार्पण. या होमार्पणामध्ये लाकडं रचायची, वेदी तयार करायची, मुलाला त्याच्यावरती दोरीने बांधायचं, त्याच्या पाठीमध्ये सुरा खुपसून त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि मग त्या लाकडांना विस्तवाने जाळून टाकायचं. अशा प्रकारचं होमार्पण करण्याची आज्ञा परमेश्वराने अब्राहमाला दिलेली होती. तरी देखील केवळ परमेश्वरावरील श्रद्धेपोटी अब्राहम आपल्या मुलाला घेऊन मोरिया देशातील पर्वतावरती जातो आणि अशा प्रकारे त्या अग्निपरीक्षेमध्ये उतरतो. परमेश्वराने त्यावेळेला त्याच्या मुलाचा बळी देण्याची जरी आज्ञा केलेली असली तरी देखील प्रत्यक्ष मात्र त्यावेळेला एक एडका अब्राहमाला पुरवलेला होता. अशा प्रकारे अब्राहमाची सत्वपरीक्षा पूर्ण झाली आणि त्याची श्रद्धा कळसाला पोहोचली. हे 3 टप्पे आपल्या चिंतनासाठी आज घ्यायचे. पहिल्या टप्प्यात हारान आणि कनान आहे. माझ्या जीवनातलं हारान कोणतं, माझ्या जीवनातलं कनान कोणतं, मी तपासून पाहिलं पाहिजे. आकाशातील ताऱ्या इतकी संतती, म्हणजे जे अशक्य ते शक्य परमेश्वर करू शकेल ह्यावरती विश्वास ठेवणं. आणि तिसरा धडा की जे काही आपल्याकडे आहे ते सर्व परमेश्वराला देण्याची पूर्णपणे मनापासून तयारी ठेवायची. परमेश्वराला आपले पैसे नको आहेत, परमेश्वराला आपल्या वस्तू नको आहेत, परमेश्वराला आपलं हृदय हवं आहे. अब्राहमाने त्याचं हृदय परमेश्वराला देऊन टाकलेलं आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये अब्राहमाशी केलेला करार आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील सांगत आहे की अब्राहम होता त्यापूर्वीपासून मी आहे आणि मग यहुद्यांना ते समजू शकलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तावरील ही श्रद्धा आपल्याला दिवसेंदिवस विकसित करत
करता यावी म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करूया.